बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी। काँग्रेसचा मोठा मोहरा शिंदे सेनेच्या गळाला लागल्याची राजकीय चर्चा सध्या जोरात सुरू आहे। कारण काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तसं सूचक स्टेटसच ठेवलेलं आहे। रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये भगवा पंचा घालत ठेवलेल्या स्टेटसची सध्या जोरदार चर्चा आहे। रवींद्र धंगेकर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरतच होत्या। त्यामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यामध्ये मिशन टायगर जोरात करणार असा दावा शिंदे गटानं या आधीच केला होता। त्यामुळे आता या मिशन टायगरमध्ये रवींद्र धंगेकरांचाही नंबर लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान धंगेकरांचा हा स्टेटस सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय, कारण की काँग्रेसच्या या नेत्यानं गळ्यामध्ये भगवा पंचा घातलाय। काँग्रेसचा मोहरा त्यामुळे आता शिंदेंच्या गळाला लागलेला आहे का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे आणि शिंदे सेनेनं यापूर्वीच सांगितलं होतं की पुण्यामध्ये ऑपरेशन टायगर जोरदार राबवणार। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, रवींद्र धंगेकरांचा हे सूचक स्टेटस भगवा पंचा त्यांनी गळ्यामध्ये घातलेला आहे, त्यामुळे ऑपरेशन टायगरला आता धंगेकर हे शिंदेंच्या गळाला लागणार का? काय नक्की सध्याची परिस्थिती आहे? आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर यांनी रात्री स्टेटस ठेवलेला आहे आणि हे स्टेटस 1 मिनिटाचं आहे आणि याला गाणंही ठेवलेलं आहे। या गाण्यामुळे एक नवीन चर्चा जी आहे ती सध्या सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळते, कारण की भगवा पंचा जो आहे तो रवींद्र धंगेकर यांच्या गळ्यामध्ये पद्धतीने साजरा आहे। मिशन टायगर पुण्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे। ते सामान पुण्याच्या आणि 2 दिवसापूर्वी विजय सामंत यांनी सांगितलं होतं की काही लोक या काही टायगर जे आहेत ते आमच्या गळ्याला लागलेले आहेत आणि त्यापैकी हा टायगर असण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण की त्यांनी गळ्यामध्ये पंचे घातलेले लोक सूचक वक्तव्य जे आहे ते एक इशारा जो आहे ते स्पष्ट होतं। आणि एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावरती आणि काही दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी वर्ष बंगल्यावरती जाऊन रवींद्र धंगेकर नक्कीच त्यामुळे आता नक्की रवींद्र धंगेकर यांच्या सूचक स्टेटस नंतर ते शिंदे गटाच्या गळाला लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातली। कसबा संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली। 11 मार्च 1986 साली संगमेश्वर जाखमाता मंदिराजवळ भव्य दिव्य असा स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि गेल्या 39 वर्षांमध्ये अगदी 80 लाखांचा चुराडाही करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झालेली पाहायला मिळते आणि हे स्मारक सध्या अखेरीच्या घटका मोजत असल्याचं चित्र आहे। स्मारकाचे दरवाजे, गेट अगदी मोडक्या स्थितीत आहेत। दारुड्यांचा अड्डा झालेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला साजेसं असं स्मारक नक्की कधी होणार असा संतप्त सवाल सामान्य विचारतायत। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची उपेक्षा इथं होतीये। दरम्यान गेल्या 39 वर्षांपासून जवळपास 80 लाख रुपये खर्च करून सुद्धा या स्मारकाची दुरवस्था आपण पाहतोय। बांधकाम विभागाकडून निकृष्ट पद्धतीचं काम सुरू आहे। स्मारकाचे गेट, दरवाजे अगदी मोडकळीस आलेले आणि अगदी शेवटच्या घटका मोजत असल्याचं चित्र हे स्मारक दिसतंय। मात्र तरीही या स्मारकाकडे कुणाचं लक्ष आहे की नाही असा सवाल शिवप्रेमींकडून उपस्थित केला जातोय। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झालेली आहे। संगमेश्वराच्या या वाड्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्याचमुळे इथे स्मारक उभारण्यात येणार होतं, मात्र त्याची दुरवस्था झाल्याचं आपण पाहतोय। आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। दरम्यान नाशिकसह राज्यातला लँड जिहाद मोडून काढणार अशी आक्रमक भूमिका महंत सुधीरदास यांनी घेतली। मात्र पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांसह महंत सुधीरदास यांना ताब्यात घेतलेले। दरम्यान महंत सुधीरदास नेमकं काय म्हणाले पाहूया। महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत
ती अतिक्रमणं काढून घ्यावी, अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या. आता काय भूमिका असेल? लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा. यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील. महंत सुधीरदास यांची आक्रमक भूमिका आपण पाहिलेली आहे. राज्यभरामध्ये लँड जिहाद सुरू आहे आणि असा लँड जिहाद खपवून घेतला जाणार नाही असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील. तर लँड जिहाद मोडून काढणार असा इशारा यावेळेस महंत सुधीरदास यांनी दिलेला आहे. आपण पाहतोय आणि या ठिकाणी नाशिकमध्ये या अनधिकृत धार्मिक स्थळावर आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. काही कार्यकर्ते आक्रमक झाले, त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. स्थानिक आमदारही तिथे पोहोचले असून आता अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई होते आणि नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई होतीये. संघटनांचे कार्यकर्ते असतील, त्यासोबतच महंत सुधीरदास देखील या ठिकाणी आलेले होते. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटला असून द्वारका परिसरामध्ये काठेगल्लीमध्ये सिंगलजवळ एका अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला होता आणि गेली 25 वर्ष अनधिकृतपणे उभा असणारा हा दर्गा हटवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू मोर्चाने दिला. आंदोलनाची भूमिका जी होती ही स्पष्ट केलेली होती आणि आमचं तेच म्हणणं आहे की जर प्रशासनाने आधी जर ही भूमिका घेतली असती तर ही वेळच आली नसती. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की स्थानिक नागरिकांच्या भावना ज्या तीव्र आहेत, मला फक्त जाऊन त्या ठिकाणी आपण बघूया. आणि सगळे बाकीचे लोक हे कोणी माझ्यासोबत येणार नाही, कोणाला तरी एकाला माझ्यासोबत सोडा. आपण चला, मी जात नाही. मग तुम्ही आम्हाला तिथला फोटो तरी दाखवा की तुम्ही सगळं चालू आहे. एवढं मोठं कारवाई आहे, एवढं मोठं बांधकाम, एवढं मोठं 4 वाजेपर्यंत मग आम्ही 4 वाजेपर्यंत वाट बघू की तुम्ही पूर्ण काढा, तोपर्यंत आम्ही शांत बसू. 4 वाजेपर्यंत मी शांत थांबू. ठीक कारण महापालिकेशी माझं जे बोलणं झालेलं आहे वरिष्ठांशी ते म्हणे की आम्ही ते बाकी जे आहे तिथलं नागरिकांची जी भूमिका जी आहे ते सगळं काढायला पाहिजे. आता अर्ध पण नाही झालं चालू असं नाही की त्यांनी कमी लोक लागले, लोक पण नव्हते. 4 वाजेपर्यंत आम्ही तुम्ही म्हणताय तर थांबतो. 4 झाल्यानंतर 4 वाजल्यानंतर अंधार झाल्यानंतर असं नको नाही काय कारण समजणार असताना अजून त्रास नगरपालिका महापालिकेचे अधिकारी कोणी आहेत का मॅडम तिथं वरिष्ठांपैकी त्यांना बोलवा. प्रांजल भाऊ प्रांजल भाऊ प्रांजल भाऊ महंत सुधीरदास देखील या ठिकाणी आलेले होते. तर अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरू लागली होती. गेल्या 25 वर्षांपासून हे धार्मिक स्थळ अनधिकृत धार्मिक स्थळ तिथे उभं होतं आणि हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली होती. दरम्यान आज या अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली असून नाशिकमध्ये अगदी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करून तिथे कारवाई करण्यात येते.
नाशिक महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्याचं आम्ही बातम्यांमध्ये बघतो, पण ही कारवाई पूर्ण होईपर्यंत आजचं जे आंदोलन आहे कुठल्याही प्रकारे स्थगित होणार नाही. जर नाशिक महानगरपालिकेने हे अनधिकृत थडगं हटवलं नाही तर त्याच्या समोर मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याचा आमचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. तर अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई होते आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ असं तुषार भोसले यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील, त्यासोबतच महंत सुधीर दास देखील या ठिकाणी आलेले होते. यानंतर बातमी आहे सुरेश धस यांच्या संदर्भातली. सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेमध्ये सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणांवरनं मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं असून त्यामुळे आता धस यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आणि त्यांची आमदारकी धोक्यात आल्याचं दिसतंय. धार्मिक कारणांवरनं मतं मागितले यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आता नक्की काय सुनावणी होणार, कोर्टाचा निकाल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बिबट्याने बाई मारली सकाळी कारेगावात. या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता देशासह राज्यातल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधामध्ये गणेश मूर्तिकार आक्रमक झालेत. रायगडच्या पेणमध्ये झालेल्या बैठकीमध्ये न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार मूर्तिकारांनी घेतलाय. इतर राज्यामध्ये पीओपी मूर्तींवर बंदी नाही, मग महाराष्ट्रातच का, असा सवाल मूर्तिकारांनी विचारलाय. मुंबई कोस्टल रोडवर प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. मुंबई बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यामध्ये सुमारे 100 इलेक्ट्रिक एसी बसेस आणणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बस मुंबई कोस्टल रोडवर तैनात केल्या जाऊ शकतात. गुगल पे वापरणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे, कारण आता डेबिट आणि क्रेडिट कार्डवरनं बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयामुळे वीज, गॅस यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे. एकूण व्यवहाराच्या 0.5% ते 1% शुल्क आकारला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणी लाभार्थ्यांमध्ये 83% महिला या विवाहित असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालेले, तर अविवाहित लाभार्थी 11.8%, विधवा लाभार्थी 4.7% आहेत. लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1%पेक्षाही कमी आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर शनिवार रविवार देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. बदलापूर स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शनिवारी रात्री 1:30 ते 3 वाजेपर्यंत अंबरनाथ ते वांगणी मार्गावर नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर 12:12 आणि 11:51 लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार आहे. कुंभमेळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या 125 विशेष गाड्यांमधून जवळपास 1,65,000 यात्रेकरींनी प्रवास केलेला आहे. यात्रेकरूंना सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष गाड्यांचं नियोजन केलं होतं. यात्रेकरूंची सुरक्षा तसेच सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे प्रशासन कार्यरत असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलं. न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. बँक लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं तपासात उघड झालेलं आहे. या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. पुण्यातील खराडीमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. भाडेतत्वावर कार घेऊन ते परस्पर विकत होते. दरम्यान त्यांच्याकडनं 64 लाख रुपयांच्या 16 कार जप्त करण्यात आलेल्या आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करतायत. उल्हासनगरमध्ये पहाटे एका दुकानाला भीषण आग लागलेली होती. हे दुकान ट्रॉफी, झेंडे तसंच निवडणूक साहित्याने भरलेलं होतं. महानगरपालिकेच्या 10 अग्निशामक दलाच्या गाड्यांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखंच महाभयंकर संकट घोंगावतंय. चीनमध्ये HKU5 नावाच्या एका नवीन व्हायरस सापडलेला आहे. विशेष म्हणजे वटवाघुळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय. चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलं असून हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावा केला जातोय.
चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यामध्ये मिरची युरोपात जाणार आहे. दरम्यान युरोपियन देशांना मानकं पूर्ण करत असल्याने या मिरचीची निवड करण्यात आलेली आहे. कोरपना तालुक्यामध्ये 820 हेक्टर क्षेत्रामध्ये मिरचीची लागवड करण्यात आली. उत्पादन घेतलेल्या मिरचीचं प्रयोगशाळेमध्ये परीक्षण झाल्यानंतर युरोपामध्ये विक्रीसाठी जाणार असून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे. बुलेटिनमध्ये आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे, मात्र तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आंगणेवाडी भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माजी खासदार विनायक राऊत आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी गळाभेट घेतलेली आहे. यासोबतच तिथे प्रवीण दरेकरही उपस्थित होते. कट्टर विरोधकांनी गळाभेट घेतल्यामुळे आता सध्या चर्चांना उधाण आलेले आहे. कोकणातली आंगणेवाडीमध्ये भराडी देवीची यात्रा सुरू आहे. देवी मंदिरामध्ये अनेक राजकीय नेते उपस्थित असतात. आदरणीय मित्र मंत्री महोदय आलेला हे सुद्धा प्रथम आलेले दुसरे अशी